मंदिरानंतर पहिला उत्सव आपला रामनाम संकीर्तन करू. पहा, ज्या वेळेला अयोध्येच्या राम मंदिराची चळवळ सुरू होती तेव्हा उच्चाधिकार समितीच्या बैठकीकरता आमचे गुरु महाराज जायचे होते. तेव्हा चळवळीसाठी 11,000 काकांनी अंजनगावला आणून दिले होते. म्हणजे त्यावेळेला ही गोष्ट 92च्या कारसेवेची. ते दृश्य मला अचानक आठवलं आत्ता. आणि त्याची पावतीसुद्धा मठातच आहे, काकांच्या नावाची आहे बहुतेक अजूनही ती. तर रामनाम संकीर्तन करू. सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये रामनाम संकीर्तन करतल ध्वनीनी करायचं. श्री राम जय राम जय जय राम राम. राम श्री राम जय राम जय जय राम राम. राम श्री राम जय राम जय जय राम राम. राम श्री राम जय राम जय जय राम राम. राम श्री राम जय राम जय जय राम. राम श्री राम जय राम जय जय राम राम. जय हो. राम श्री राम जय राम जय जय राम राम. राम श्री राम जय राम जय जय राम राम. ओ राम सीताराम जय राम जय जय राम राम. राम श्री राम जय राम जय जय राम. राम श्री राम जय राम जय जय राम राम. राम श्री राम जय राम जय जय राम राम. सीताराम. हो राम सीताराम जय राम जय जय राम राम. राम श्री राम जय राम जय जय राम. राम सीताराम जय राम जय जय राम. हो राम श्री राम जय राम जय जय राम. राम श्री राम जय राम जय जय राम राम. जय हो. राम श्री राम जय राम जय जय राम राम. ओ राम श्री राम जय राम जय जय राम राम. ओ राम अवध निवासा जय जय राम. ओ राम लक्ष्मण
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओ राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम गाइए ओ राम सीताराम जय राम जय जय राम सीताराम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम सीताराम ओ राम सीताराम जय राम जय जय राम सीताराम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम राम श्री राम जय राम ओ राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम ओ राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की ओ राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान ओ राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय हो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम श्री राम जय राम जय जय 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 राम ओ श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम श्री राम जय राम जय जय राम राम श्री राम जय जय ओ राम सीताराम जय राम जय जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम राम श्री राम जय राम राम श्री राम जय राम जय जय गाइए जोर से श्री राम जय राम जय रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय गोमाता की जय गंगा माता की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री राणा महाराज की जय माता की जय सब संतन की जय
रघुनाथ महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। दत्तविद्याढ्यलक्ष्मीश दत्तस्वात्मस्वरूपिणे गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते। ह्रस्व दीर्घ कृश स्थूल नाम गोत्र विवर्जिता पंचभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोस्तुते। आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगेन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। गुरुदेव दत्त। एक सुप्रसिद्ध असं वचन रामदासी संप्रदायामध्ये येतं की ज्याची जाणीव प्रत्येक या भारतभूमीमध्ये जन्म घेतलेल्या प्रत्येक सद्भक्ताला असली पाहिजे। साधा आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण तसा जर खरंच कोणी वागला तर आपल्या इथल्या देवाचे रक्षण, धर्माचं रक्षण, देशाचं रक्षण काही कठीण नाही। आपण म्हणतो की धर्माच्या करिता आम्हास जगनी जगती रामाने धाडी आले। आपल्या जीवनाचा निर्माण करता परम हा आहे कोण? तर राम आहे। आता दोन गोष्टींनी रामाचं नाम घेतात। आराम कल्पवृक्षाणाम आणि विराम सकलापदाम अविराम त्रैलोकानाम राम श्रीमान सनप्रभू। आराम कल्पवृक्षाणाम, तो कल्पवृक्ष आहे आणि आपल्या समस्त मंगल कामना, आपल्या समस्त सुखाच्या समाधानाच्या संकल्पना ज्या आम्ही रेखाटतो त्या ज्याच्या कृपेने साध्य होतात असा कल्पवृक्ष। त्या कल्पवृक्षालाही कल्पित सिद्धी प्राप्त करून देणारा आराम कल्पवृक्षाणा असा भगवान श्रीराम आहे। आता रामावतार झाला केव्हा? आम्ही त्रेतायुगामध्ये मानतो, परंतु भगवान श्रीहरीच्या, भगवान नारायणाच्या मनामध्ये जेव्हा आलं की एकोहम बहुश्याम, की मला एकम नित्यम विमलम अचलम असं माझं स्वरूप आहे, सर्वधी साक्षीभूत, की ते एकमेव आहे, अद्वितीय आहे, ज्याला ब्रह्म ब्रह्म म्हणतात, त्याला साकार होऊन अनेक होण्याची इच्छा झाली। आणि त्या इच्छेला सन्मान देण्याकरता भगवान शंकरांनी असं एक आशंका उपस्थित केली। प्रापंचिकैते धिया सिद्धो किम कारणे कृता, की भगवंता तू आतापर्यंत सोपा आहे, लग्न नाही झालं, काही नाही झालं, एकटा आहे, जेवण भूक लागत नाही, ऊन वारा थंडी पाऊस कशाची गरज नाही, घराची म्हणून प्रपंच नाही आहे, आता एकाचा अनेक झाल्यानंतर मग काय होते तू पाहून घे। आता सगळं शांत चाललं आहे, सत्वयुक्त चाललं आहे, सत्ययुक्त चाललं आहे, अधर्माचं नाव नाही, सत्य असत्य, धर्म अधर्म याचं युद्ध नाही। तुझ्या डोक्यात आलंच कुठून नाही?
तर भगवान श्रीहरी ब्रह्म म्हणतं की स्वयंकृते परीक्षाना, कितीही मोठं आणि कितीही श्रेष्ठ असलं तरी आपली आपण परीक्षा करून बघावी की आपली तपस्या तर लोप पावली नाही, आव्हानाचा स्वीकार करण्याचं सामर्थ्य तर केलं नाही, आपण सकलांचा सांभाळ करू शकतो की नाही, आपण सगळ्यांना इच्छित अवाप्त कामना ज्या पूर्ण करण्याकरता वरदान देऊ शकतो की नाही, त्या पूर्ण करू शकतो की नाही. त्यासाठी मागणारे ते निर्माण करावे लागतील, प्रपंच संबंध ते निर्माण करावा लागेल. नाही तर घेतला दंड हाती, आम्हाला कोणाचं घेणं देणं नाही, आम्हाला कोणता मठ नाही, आम्हाला कोणता प्रपंच नाही, सगळ्या आश्रय प्रपंचाचाच घ्यावा लागतो शेवटी. असे पुष्कळ बहादर आहेत. आपले काका बरे आहेत, साधे सोपे सरळ, देव असाच पाहिजे. तर म्हणे ती माझी स्वतःची परीक्षा. अहम म्हणजे कृतास्वांता. मी स्वतःच्या मनाने स्वतःच ही कल्पना केली आहे की मला अनेक व्हायचं आहे आणि मला माझं स्वरूप सगळे बघायचे आहे आणि मग माझ्या स्वरूपाने मलाच मागायचं. मी त्याला पूर्ण करतो की नाही, त्याच्यातल्या दोष मी काढू शकतो की नाही, त्याच्यातल्या प्रपंचाला परमार्थ सिद्धी देऊ शकतो की नाही, हे मला बघायचं आहे. म्हणून मग एकोहम बहुश्याम, स्वतःच्याच शक्तीने भगवंतानी बहुत स्वरूप घेतलं. वृक्ष, पाषाण, कण कण, वृक्षापासून तर मनुष्यापर्यंत 84 लक्ष योनीचा प्रादुर्भाव झाला. पण प्रत्येकाला जन्माला घालताना एकच सांगितलं की तुझ्या जन्माचं कारण कोणतं आहे? धर्माच्या करता. धर्माच्या करता मास जगती रामाने धाडी आले. आणि ही प्रतिज्ञा करून घेतली. म्हणून पहिली संतान जी होती त्याला संतान का म्हटलं? संत आणि संतान जवळजवळचे शब्द आहे की नाही, की तुम्ही सत्याचे धारक आहात, सत्याचे पुत्र आहात. आणि सत्य म्हणजे काय? तर सत्यम परम धीमही. ज्याचं ध्यान करतो, ज्याचं पूजन करतो, ज्या सद्गुरूंना आम्ही स्वीकारतो, ज्यांना आम्ही माऊली म्हणतो, ज्यांना आम्ही कधी मूर्त स्वरूपात पाहतो, कधी अमूर्त स्वरूपात पाहतो, ते सत्य, त्या सत्यातून निर्माण झालेले सत्यान. आणि त्या सत्याच्या पासून निर्माण झालेली तीच संतान. संतांना सताम असं म्हटलं गेलं आहे शास्त्रामध्ये, की मी निर्माण केलेले कसे लोक असावे. भागवतामध्ये सुरुवातीला 2 ओळी येतात पहा. धर्म प्रोत्सित कैतवत्र परमो निर्मत्सराणाम सताम. धर्म प्रोत्सित आहात तुम्ही. धर्मातून निर्माण झालेले, धर्माकरता जगणारे, धर्मासाठी काहीही करणारे असे असतील तेच माझ्या नात्याचे अधिकारी आहे, असं भगवंताचं सरसर म्हणणं आहे. आणि ज्याच्या मनात धर्म आहे, ज्याच्या वागण्यात धर्म आहे, ज्याच्या बोलण्यात धर्म आहे, ज्याच्या आचरणात धर्म आहे, जो सद्गुरूंनी दिलेल्या दिशानिर्देशाच्या व्यतिरिक्त कसल्याच अन्य प्रकाराचं जीवन जगत नाही, जो संतांचा अनुगामी आहे, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेव तरो जना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. की ज्यांच्या पावलांवर पाऊल टाकून आम्ही चाललं पाहिजे हे ज्यांना समजतंय. आमच्या श्रेष्ठ भारतामध्ये गुरुशिष्य परंपरा आहेच यासाठी की म्हटलं तर लौकिक, म्हटलं तर अलौकिक, म्हटलं तर पारलौकिक, परापरा, यापासून परंपरा. तर ती आपल्याला सुंदर रीतीने भगवंतानी उपलब्ध करून दिली की जे सद्गुरू स्वरूप या भूमीवर येतील ते माझंच स्वरूप असेल.
सामान्य मनुष्याला ठाई ठाई ब्रह्म दिसणार नाही, पण कोणाच्या मागे जावं, कोणाचं ऐकावं, कोणाचं अनुसरण करावं, आपली दशा कशी पालटून घ्यावी, म्हणून मग भगवान शंकराला ते म्हणतात. हा गुरुगीतेतले श्लोक जे आले आहेत हे भवानी शंकराच्या संवादातून आले आहेत. तेच भवानीला भगवान शंकर सांगतात. तेच सांगतात की गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म. म्हणून इकडे कितीही गुरुपौर्णिमा केल्या, इकडे कितीही काही केलं, कसंही वागलं, तरी जोपर्यंत आपल्या संदर्भातली धारणा ही पक्की नाही की आम्हाला धर्माच्या करिता आमास जगती रामाने धाडी गेले, त्यावेळेला भगवान दृश्यमान शंकर आणि नारायणाच्या संवादामध्ये पुष्पवृष्टी झाली. त्या स्वरूपाला भगवंताच्या ब्रह्म म्हणून आहे, त्या तत्वाच्या स्वरूपाला रामः 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 राम असं म्हटलं गेलं. म्हणजे बुधघोषिक ऋषींनी हा लिहिलेला केवळ श्लोक नाही आहे. आराम कल्पवृक्षाण विराम सकला पदाम. आलो तिथूनच. जन्माला आल्यानंतर पांडेच्या घरात आला का, चौधरीच्या घरात आला का, तायडेच्या घरात आला की जोशाच्या घरात आला की चव्हाणच्या घरात आला की मेश्रामच्या घरात आला, कलेक्टर झाला की श्रीमंत झाला की गरीब झाला की मास्तर झाला, याच्याशी काही घेणदेण नाही रे वा. तुझं पद मुख्य कोणतं आहे, जिथून आला तिथे शांतीपूर्वक समर्पित होणे. विराम सकला पदा. म्हणून भगवान शंकर म्हणतात की ही जबाबदारी तुमची, तुम्ही सांभाळा. माझं काय काम आहे? मग म्हणतात की सकल जीवांना त्याची वेळ निश्चित आल्यानंतर तुझ्यापर्यंत पोहोचवणं. तो जर कुठून आला हे असं स्मरण ठेवून उत्तम रीतीने धर्माच्या करता आम्हास जगती असा जगला असेल तर तो विराम सकला पदाम. समस्त उपाधींचा त्याग करून भगवान श्रीहरी तुम्हाला समरस करण्यासाठी मी तुम्हाला आणेल. शिवाय लोकस्य भवाय भूपतेय उत्तम श्लोक परायणा जना जीवंती नात्मार्थम सो परायण ममोच निर्विद्य कुतः कलेवरम. हा सुप्रसिद्ध श्लोक आहे की धर्माच्या करता मी आली आहे, मी आलो आहे. हे जर पहिले त्या मुलाला लहानाचा मोठा झाल्यानंतर, आई मी आलो कुठून, कोणतंही पोरग थोडीशी अर्धवट कच्ची समज आली आईला विचारते की मी कुठून आलो. तू त्याच्यापासून आलास, मी त्याच्यापासून आली, माझ्यापासून तू आला म्हणजे पर्यायाने तू त्याच्यापासून आला. कशासाठी आलास? धर्मा करता आलास. धर्माच्या करिता अमास जगती रामाने धाडी गेले. किती सुंदर सोपा श्लोक आहे. आणि म्हणून या समस्त जीवांना सकल जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलीला ऐसे नाही. आवडीने भावे हरिनाम घेसी तोची चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा पाहत असे. सकल जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलीला ऐसे नाही. ही जी ग्वाही संत सद्गुरू देतात, धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी गेले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. हा मंडप आहे, ज्या घरातून आपण आलो ते घर आहे, त्या घरातला गॅस आहे, त्या घरातली भांडी आहे, त्या घरातली साधनं आहे, त्या घरातल्या समस्त थोडा अहंकार जर बाजूला ठेवला की हे मी कमावला, यापेक्षा माझ्या कमाईला माझ्या कार्याला प्रतिसाद म्हणून भगवान श्रीहरींनी कार्याची ऊर्जा दिली, कार्य करून घेतलं आणि हा प्रपंच उभारून दिला. ऐसे जाणून त्या श्रीहरी परमात्म्याच्या स्वरूपाने जाणून घेतलं. ऐसे जाणून रामभक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. रोज भगवंताच्या समोर ही स्वतःची स्वतःला आठवण करून घ्यावी लागते, करून द्यावी लागते.
आता धर्मसख्या तुझ्या पुढं तिहा. धर्मसख्या कशावरून म्हणायचं आपल्याला? धर्माचं सख्या आम्ही करून घेतलं काय? आमच्या जीवनातला धर्म किती, अधर्म किती? कृतांत नेणे सिंहावलोकन, जे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की भूत प्रेत पिशाचच असे आहे की ज्यांना जीवनाचं चिंतन नाही आहे. अन्यथा माणसाचा धर्म आहे संध्याकाळी देवाजवळ बसल्यानंतर दिवस कसा गेला त्या केलेल्या पापांचे प्रवृत्तीचं निवृत्तीचं चिंतन करून भगवंताला सांगणे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, आणि संध्याकाळी आताची परिस्थिती काय आहे? इथे बसलेल्या अर्ध्याच्या वर मला माहिती नाही, दोष देत नाही, मार्केटमध्ये जायची घाई, हे कधी घरी येतात त्याची घाई, दुकानांच्या अवतीभोवती फिरायचं, देवाचा दिवा तो देव वाट पाहत राहतो. भांडणाचा वेळ ती पण संध्याकाळच असते. डिमांड नोटिसेस सगळ्या घरातल्या घरात चालतात, त्या संध्याकाळीच चालतात. व्यसनं करणारे संध्याकाळी व्यसनाच्या आहारी जातात, डासही संध्याकाळीच येतात. अस्थिर करण्याचा प्रयत्न हा प्रपंचाकडून होतो, परंतु ज्याला याची आठवण आहे की धर्माच्या करता अमास जगती रामाने धाडियले, तो संध्याकाळी बसून सायं प्रार्थनेच्या स्वरूपात, सायं हितगोज, सायं उपासनेच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये दिवा लावून थोडा वेळ बसतोच. तर सांगायचा अर्थ असा की रामाचं विस्मरण झालं. राम ही केवळ धनुर्धारी अयोध्येचा राम नाही, विराम सकलापदाम अभिराम स्त्रीलोकांना, त्रिभुवनातल्या समस्त जीवांना आनंदाची अनुभूती देण्याचं सामर्थ्यही तो ठेवतो. त्याकरता आपण पहिले हे समजलं पाहिजे की तो विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. सद्गुरूंचं स्वरूप हे अभिराम स्वरूप आहे. शांती, समाधान, वात्सल्य, जिव्हाळा, सुख, आनंद याचं ते मोक्ष साधन आहे, त्याचं ते भांडार आहे, तो आनंद सागर आहे, तो चैतन्याचा आनंद आहे. याने काकांचं पुस्तक आहे चैतन्याचा आनंद, सुंदर उपमा आहे ती. तर त्यापासून काय घ्यायचं आहे? चैतन्य घ्यायचं आहे, त्यापासून आनंद घ्यायचा आहे. आणि आनंद आणि चैतन्य दोन्ही सत्य आणि धर्माच्या सोबत राहणाऱ्या बाबी आहेत. त्यामुळे सद्गुरूचं स्वरूप हे रामस्वरूप आहे. हे समजून सद्गुरूंच्या समोर जाणं, याचा अर्थ आपण त्यांनाही ओळखलाय आणि याचा अर्थ आपण स्वतःलाही ओळखलाय असा होतो. मी त्याला ओळखलं असल्यामुळे तो मला ओळखून आहे. त्याला काय गरजेचं आहे, कसं माझं जीवन अपेक्षित आहे हे मी त्याला सादर केलं पाहिजे. म्हणजे याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला काय अपेक्षित आहे हे त्याला जास्त समजते, माझ्यापेक्षा माझं हित माझ्या सद्गुरूला जास्त समजते. त्यामुळे त्याला जे हितकर वाटते त्यानुसार माझं जीवन असलं पाहिजे. म्हणून नारदांना विचारलं की आता या सद्गुरूची किंवा श्रीकृष्णाची, श्रीहरीची भक्ती कशी करायची? त्याला हनुमंताचंही उत्तर सुंदर आहे, नारदांचंही सुंदर आहे, उत्तर सुंदर आहे. नारद म्हणतात यथा व्रज गोपिकाना, जशी वृंदावनातल्या गोपी आणि गोपाळ यांनी भगवंताची भक्ती केली, तर कशी भक्ती केली? तर त्याचं उत्तर हनुमान आपल्या हनुमान चालीसा देतात, बुद्धिहीन तनु जानकी.
स्वतःची बुद्धी गहाण ठेवून भगवंताशी एकरूप होऊन भगवंताला जे पाहिजे ते प्रेम स्वरूपात अत्यंतिक प्रेमाने यथा देहे तथा देवे, जे मला गरजेचं वाटते ते सकल संतुष्टीचं साधन माझ्या भगवंताला सद्गुरूला अर्पण केलं पाहिजे. हे ज्याला समजते त्याला गोकुळ वृंदावनात जायची गरजच नाही, त्याचं घरच वृंदावन आहे. हरी तुझ साठीच हो जीवन हे, ओढन रोधू सरी नित्यमुखी हो, गीत गोविंद कृष्ण मुकुंद मुरारी. तर हे शिकायचं कुठून आहे? तर त्या शिकायसाठीचं साधन स्वतः संत सद्गुरूच्या स्वरूपामध्ये भगवान श्रीहरी येतात आणि दाखवतात. त्याचं स्वरूप आहे आमची काका माऊली, त्याचं स्वरूप आहे आमचा भगवंत, ज्यांना आम्ही सद्गुरू मानतो. संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. इथे येऊन कामं कोणी किती केले, कसे केले, काय केले माहीत नाही, पण जे केलं ते त्यांना आवडेल असंच केलं, त्यांच्या रीतीत बसेल असंच केलं, त्यांच्या शिस्तीत बसेल तसंच केलं. माझ्या कुठल्याही आचरणातून त्यांना थोडंही दुःख होणार नाही इतकं स्वतःच्या जीवासारखं सद्गुरूला जपत जपत जो आपली सेवा अर्पण करतो. आणि तशीच सेवा सद्गुरू अर्पण करतात. त्या संतांचं त्यांना देह होता, त्यांना कपडे लत्ते होते, त्यांना भूक लागत होती, ते कुठेतरी राहत होते, ते कुठेतरी ज्या पद्धतीचं धर्माचरण करत होते, बस ते तसं करण्याचा प्रयत्न मी करावा. म्हणजे ते पाय धुत होते, लोक त्यांचे पाय धुत होते, ते पाय धुवून घेत नव्हते. नाही तर मला पण तावण मांडा, माझे पाय धुवा, काही गरज नाही. तसं नाही म्हणत मी. अंतःकरणाची विचारधारा आणि त्याला सेवेचं आलेलं मूर्त स्वरूप आणि अधिष्ठान म्हणून सद्गुरू, नानांच्या शिवाय दुसरं काहीच नाही. हे आपण बघितलं आहे. त्या संतांच्या संगतीत मनोमार्ग गती, मनाची गती कशी असावी, जेणेकरून आकळावा श्रीपती येणे पंथे, हरिमुखे म्हणा. हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे संत सत्पुरुष सद्गुरू हे केवळ सप्ताह केले, यज्ञ केले. बरसाना काय केंद्र आहे आमचं? बरसानाचं स्वरूप काय आहे? बरसाना तर राधेचं निवासस्थान आहे, राधा भक्तीची आचार्य आहे. आणि त्या भक्तीमध्ये वस्त काय काय? तीच राधा केवळ आम्हाला वृंदावनात गोकुळामध्ये नाचणारी, गाणारी, कृष्णाची आठवण करणारी, दशमस्कंदात दिसणारी राधा तशी आहे काय? ती राधा आधीपासून प्रगट झाली. राधेच्या बळावर कृष्णाचा अवतार झाला. त्या कृष्णाने अर्जुन घडवला आणि अर्जुनाकडून सत्य धर्माच्या रक्षणासाठी संग्राम करून आणला. एवढी मोठी भगवद्गीता, तिला कारण राधा भगवती आहे. म्हणजे केवळ सप्ताह छान झाला, यज्ञ खूप सुंदर झाला आणि भाजी खूपच सुंदर झाली, म्हणजे वीट प्रसाद होता ना, बस ते सगळं केलं आणि त्या भाजीत केलं. तर आमचं बरसाना काय आहे? आमचं बरसाना राधेचं ते निवासस्थान आहे जिथून अर्जुन घडला पाहिजे, जिथून सुदामा घडला पाहिजे, जिथून विदुर कृपांकित झाला पाहिजे, जिथून अगणित अशा शक्ती निर्माण झाल्या पाहिजे की ज्या शक्ती हजार संख्येने असणाऱ्या 100-शेकडो कौरव राजांना आव्हान देऊ शकल्या पाहिजे. कारण ते बरसाना आहे. तिथे गोपालकृष्ण पण आहे, तिथे कृष्ण वंदे जगद्गुरू म्हणून 2 पावलांचं अधिष्ठान पण आहे. ते त्याच कृष्णाचं स्वरूप आहे ज्या कृष्णाचं आम्ही पूजन करतो. जो बासरीधारक आहे त्याने लगाम पण हाती घेतलेत.
जो अर्जुनाचे लगाम हाती घेऊ शकतो तो तुमच्या आमच्या जीवनाचे लगाम सहज हाती घेऊ शकतो. आणि गोपालकृष्ण केव्हाही पण जीवनाचे लगाम तेव्हाच हाती घेतो ज्या वेळेला सत्य आणि धर्माच्या रक्षणासाठी जीवन सिद्ध होते. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. समस्त माझे मोह गेले, ज्या मोह मायाच्या आणि ज्या आकर्षणाच्या लब्धा. लब्धाम सहस्त्र, लब्धाम सहस्त्राम म्हणतात ना, की सहस्र सहस्र कोटीकडे मी गोष्टींकडे आकर्षित होतो, माझं मन वाहत जाते आणि नेमकं जे करायचं त्याच्यापासून मी दूर जातो आणि स्वतःसाठी जे सुखावं वाटते त्याच्या आहारी जाऊन इतरांच्या विस्मरणात जातो, असं माझं जीवन जातं. नष्ट मोह स्मृतिर्लब्धा. आता मला ज्यासाठी जीवन जगायचं आहे त्याचा संकल्प सिद्ध झाला आहे. भगवान श्रीकृष्ण. जरी आम्ही बरसानामध्ये पाहत असलो की काका माऊली कुठे आहे, बरसानामध्ये, कशावरून आज दिल्लीत नाही, कशावरून आज पश्चिम बंगालमध्ये नसेल, त्यांना तेवढंच काम आहे का या 250 परिवारांना मला सांभाळायचं आहे? काही जगाचं नाही आहे ते दैवत. जिथे कुठेही जाईल दृष्टी जडमुड जीवा नच पाहो, सकलही भेदा विसरून अवघे दर्शन हरीचे ती घेऊ. त्यामुळे आपण एखाद्या गुरूंच्या श्रीचरणी समर्पित असताना त्यांच्या अपेक्षा माझ्या देवाबद्दल आहे, माझ्या देशाबद्दल आहे, माझ्या धर्माबद्दल आहे, माझ्या समाजाबद्दल आहे. या समस्त असणाऱ्या अवतीभोवतीच्या निसर्गसृष्टीत त्याला विशुद्ध ठेवण्याची जबाबदारी माझी आहे. ही माझी सद्गुरूची सेवा आहे. आपल्या भक्तीला व्यापक केलं पाहिजे, आपल्या सेवेला व्यापक केलं पाहिजे, आपल्या गुरु स्वरूपाला व्यापक केलं पाहिजे. की मी प्रेरणा घेईल, मी ऊर्जा घेईल, मी सामर्थ्य घेईल. भगवद्गीता काही चालतं फिरते नाही शिकवली. म्हणजे जोपर्यंत भगवद्गीता गोपालकृष्ण अर्जुनाला सांगत होते तोपर्यंत रथाचं चाक हाललंही नाही. हा आमचा बरसानाचा आमचं चाक हालणार पण नाही कुठपर्यंत भगवद्गीता आमचे गोपालकृष्ण सद्गुरू सांगत नाहीत तोपर्यंत. त्यानंतर एक क्षण रथाचं चाक भगवान गोपालकृष्णाने एकदा लगाम घेतले ना हाती, मग स्थिर नाही ठेवलं. मग सत्य धर्माच्या प्रतिष्ठेसाठी अर्जुनाला सांगितलं तू तुझं कर्तव्य कर. तू तुझं कर्तव्य करत राहा, रथ चालवण्याची जबाबदारी माझी. तशी कधी वेळ येईल का की आपण आपल्या जीवनाचे लगाम आपल्या सद्गुरूंच्या जवळ दिले. तो गोपालकृष्ण इथे काका माऊलीच्या स्वरूपात उभा आहे. माझ्या जीवनाचा सदाचार रचण्याकरता, उपासनेच्या वृद्धीकरता, समस्त समाजाला उपासनेत रमवता समाजात उत्तम काय तर बरसाण्यात जाणारी व्यक्ती, त्याकडनं आशा आहे, अपेक्षा आहे. तिथे कृपा नांदते, तिथे सामर्थ्य नांदते, तिथे सद्गुरूचा आशीर्वाद नांदतो. तो जिथे कुठे जाईल, स्त्री असो की पुरुष असो, त्याचं जीवन देवासाठी असेल, देशासाठी असेल, धर्मासाठी असेल. या 3ला सोडून जे घर आहे त्या घराला सृष्टीत राहण्याचा अधिकार नाही. ते घर उजाड होतं. सद्गुरू कितीही आशीर्वाद देणार असले तरी आशीर्वाद घेण्याची मानसिकता पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे, भूदैव संताशी सदा नमावे, पण 3रं सत्कर्म योगे वय घालवावे. ते सत्कर्म देवाच्या कारणी, देशाच्या कारणी आणि धर्माच्या कारणी लागलंच पाहिजे. त्यामुळे सद्गुरूच्या साधनेला, सद्गुरूच्या भक्तीला कर्तृत्वाची, कर्तव्य शक्तीची जोड ही दिली नाही. जसा अनुग्रह मंत्र घेतो आपण. आता सद्गुरू मंत्र कोणता देतात? ज्याची मंत्रसिद्धी त्यांची स्वतः समर्थपणे झालेली आहे तोच मंत्र देतात. त्या मंत्राने ते काही करू शकतात. तोच मंत्र आपल्याला देतात. पण एखादी अनमोल वस्तू द्यावी आणि कपाटामध्ये एका कपाटात बंदिस्त करून ठेवावी, तिला अडगळ म्हणतात. की अडगळीची वस्तू आहे,
ही समोर नको, ही अडथळ्याची होते, ही बाजूला कोपऱ्यात ठेवून द्या. काय आमच्या गुरुमंत्राचं स्वरूप आम्ही तसं तर नाही करून टाकलं. किती जण इथे माहीत आहे की काकांनी मला या दिवशी या वारी अनुग्रह दिला होता? 2-4च जण आहे, 7-8 जण आहे, एवढा याच्यात. का? तो क्षण आपल्या जीवनात महत्त्वाचा नव्हता? आमच्या जीवनाचा आध्यात्मिक पुनर्जन्म नाही तो? आमच्या उद्धाराला माऊलीने घातलेला कृपा स्पर्श नाही तो? त्या दिवशी ब्रह्म भेटलं नाही आपल्याला? जेव्हा त्या स्वरूपाला, त्याच्या कृपेला, त्याच्या प्रदान करण्याच्या भूमिकेला आम्ही गौण समजतो आणि महाप्रसाद घेताना तुझ्यापेक्षा सिनियर आहे मी जास्त अनुग्रह आहे तुझ्यापेक्षा, माझा मंत्र 70 साली झाला आहे, तू आत्ता आलायस, असं पण कधी कधी होऊन जातं. कृपा ती कृपा आधी झाली काय? ज्ञानेश्वर माऊलीला आमच्या निवृत्तीदातार भगवंतांनी बालपणीच अनुग्रह दिला. अल्प वयात काय नाही करून गेलं, त्याला कुठल्याही नच लिंगो नच वयाहा, की एका सद्गुरूंनी दिलेल्या सद्गुरू मंत्राच्या आधारावर मी यमाशी टक्कर घेऊ शकतो, मी असल्या त्या परिस्थितीशी टक्कर देऊ शकतो, माझ्या जीवनाची प्रखर धर्मसिद्धी प्राप्त करू शकतो. धर्माच्या करता आम्हास जगती रामाने धाड गेले, ऐसे जाणूनी राम भक्ती करिता. तर ऐश्वर्यातलं पहिलं ऐश्वर्य आहे मला मिळालेला गुरुचा मंत्र, गुरुची दीक्षा. धारणा ही पक्की करावी लागते, तेव्हा ध्यान लागते. अष्टांग योगामध्ये आपण म्हणतो शब्द ध्यान धारणा, ध्यान धारणा, पण खऱ्या अर्थाने पहिले धारणा आहे मग ध्यान आहे. तुम्ही करावून जरा पुस्तकं उघडून बघा घरी. पहिले धारणा पक्की करावी लागते, मग ध्यान लागते. धारणा म्हणजे समज, धारणा म्हणजे विश्वास पक्का करावा लागतो, धारणा म्हणजे समज वाढवावी लागते. गुरुभक्ती ही सुळावरील पोळी, निवडिता धनी वेगळाची. हा सहज योग नाही आहे. ते सहजयोगाचे दुकानं लागत असतील बाहेर. हा अप्राप्य मनसा सहा, हा अत्यंत दुर्लभ असा योग आहे की ज्या दिवशी मला माझ्या सद्गुरूंची प्राप्ती झाली, ज्या दिवशी त्यांनी मला अंगीकारलं, ज्या दिवशी मला स्वतःचा सिद्ध नाम मंत्र दिला आणि म्हटलं की तू माझी आहेस, तू माझा आहेस. याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट कोणतं पाहिजे आयुष्यामध्ये? सद्गुरू म्हणतात तू माझा आहेस. तर हे का घडलं आपल्या जीवनामध्ये याचं चिंतन आपण स्वतः केलं पाहिजे. आपण तर सगळेच म्हणतो ते आमचे सद्गुरू आहेत, त्यांनी कधी म्हणावं आमचा विजय कोणता, आमच्या जीवनाची खरी पूर्तता कोणती, खरा आनंद कोणता, की त्यांनी म्हणावं कधी ही माझी शिष्य आहे, हा माझा शिष्य आहे, हे परम सर्टिफिकेट आहे. याच्या पलीकडे ब्रह्मदेव जरी आला तरी काही नाही पाहिजे आम्हाला. आमच्या सद्गुरूंनी आम्हाला अंगीकारलं आहे. तो स्वीकार जो असतो, त्या स्वीकारात शक्ती आहे, त्या स्वीकारात सामर्थ्य आहे, त्या स्वीकारात कृपा आहे, त्या स्वीकारातच ब्रह्मदर्शन आहे. दुसरी कुठलीही गोष्ट अन्य माझ्यासाठी गौण आहे. म्हणून म्हणतात शिवाय लोकस्य भवाय भूपते. शिवाय लोकस्य, ज्यावेळेला सद्गुरू आपला अंगीकार करतात त्यावेळेला एकच त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी धोरण असते, शिवाय लोकस्य, लोककल्याण. आपल्या संगतीत, कोणा संगतीत आलेल्या अन्य व्यक्तीचे दोष जातात का? आमच्या घराच्या शेजारी असलेलं कसंही घर असो पण ते घर सन्मार्गी लागते का? माझ्या घरात माझ्या नात्याने पती, मुलगा, मावशी, आत्या कोणी असेल, मी ज्यांच्या संगतीत जाते किंवा जातो त्यांचे दोष कमी होतात का? त्यांच्यातलं धर्माचरण वाढते का? संगत जर आपली कोणावर परिणामकारक होत नसेल तर त्या जीवन जगण्याला अधिकारच नाही, जगण्याचा त्या जीवनाला जीवनही म्हणायचं नाही. नाही तर काय आहार निद्रा भय मैथुनांच्या सामान्य मिळतात पशुनिर्भरानं. की इथे मी जाते ना, इथे मी जातो ना,
तर काका माऊलीला वर्षातनं एक व्यक्ती मी अशी भेटून देईल की काका माऊली तुमच्या कृपेने माझ्या माध्यमातून याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं, आज तुमच्या पायाशी आणलं. इथं आपलं पण बरं, आपलं बरसाना बरं, आम्हाला खूप छान. अरे पण शेजारच्यालाही आण, त्याला दाखव बरसाना. खामगाव पुरेसं आहे आपल्याला. इथे नाही एकदम कलकत्त्याचे शिष्य झाले पाहिजे अशी गरज नाही आहे. आता सगुण स्वरूपामध्ये काकांनी कोणाकोणाला अनुग्रह दिले काय सांगा. अमेरिकेत जाऊन कोणाला दिला असेल आम्हाला काय समजते. जे व्याप्त चराचरी ब्रह्म असे गोकुळी ते मोदे खेळत असे. गोकुळात आपलाच गोपाल कृष्ण वाटणारा अनंत ग्रह उपग्रहांवर जाऊन कोणाला अनुग्रहित करत होता हे जेव्हा गोपाळांना कळलं तेव्हा वेळ निघून गेली होती. त्यामुळे आपल्या सद्गुरूचं स्वरूप स्थानीय आपल्याला आपल्यापुरतं वाटत असलं तरी ज्या वेळेला आम्ही त्यात आमचा जगदाभिराम पाहतो की जगाला गवसणी चराचराला गवसणी घालणारा तोच करारविंदेन मुखारविंदम पदारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. की वडाच्या छोट्याशा पानावर आपलेच आमटे चोखणारं छोटंसं स्वरूप भगवान श्रीहरीचं श्रीकृष्णाचं होतं. पण ते काय करून आलं होतं. समस्त चराचराला या प्रलयामध्ये परिपूर्ण करून मग वडाच्या झाडावर मार्कंडेय ऋषींना दिसलं की आता मी नवीन जग निर्माण करून माझ्या आवडत्या लोकांच्या आधारे सत्य आणि धर्माच्या प्रतिष्ठेचं हे चराचर निर्माण करणार आहे. दिसायला छोटंसंच होतं काकांसारखं, पण ते व्याप्त होतं काकांसारखंच. आपल्या सद्गुरूंची धारणा रोज, म्हणून म्हणतात की सदान जपयो. सबीज ध्यान आणि निर्बीज ध्यान असे दोन ध्यान सांगितले. आपला गुरुमंत्र जपायचा कसा तर सबीज जपा असं म्हणतात. सबीज म्हणजे त्याला बीज मंत्र म्हणतो आपण. सबीज त्याचं बीजाचं ध्यान म्हणजे काय. ज्याचा मंत्र मला भगवान सद्गुरूंनी दिला तेच माझ्या सद्गुरूचं स्वरूप समजून रोज आपल्या हृदयात पाहायचं. माळा तर कोणी जपते. माला तो कर्मे फिरे जीप फिरे फिरे मुख माई. पण धारणा कोणती असली पाहिजे ध्यानाची. तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही, मी तुझ्याशिवाय अन्य कोणाचाच नाही, कोणाचीच नाही असं सांगायचं. आपल्या हृदयात आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात आवडेल तसा मंदिराचा गाभारा सजवायचा. ज्यांना काका म्हणाल असे विठ्ठल विठ्ठल म्हण, तर माझ्यासाठी माझा विठ्ठल माझे काकाच आहे. माझ्या हृदयात मी त्यांना स्थान दिलं आहे. तोच गाभारा मी इथे पाहतो आहे आणि त्यालाच त्याचंच नाव मी सखुशीने ऐकवते आहे. हे झालं सबीज ध्यान. आणि तेच ध्यान सर्वत्र सर्वाभूती माझ्या अवतीभोवतीच्या प्राणीमात्र आणि सर्वत्र विराजमान आहे असं समजून जगाकडे पाहण्याची दृष्टी जो उघड्या डोळ्यांनी भूलले ग माय आता कोणा ओवाळू जिकडे पाहो तिकडे अवघा कृष्ण गोपाळू. जो मी आतापर्यंत ध्यानात जपला तोच सर्वत्र आहे. जो त्या पद्धतीने माझ्याशी वागत नाही, विपरीत वागतो, त्याला त्याचं विस्मरण झालं आहे. जो माझ्याशी सज्जनतेने आणि सुंदर वागतो आहे तो त्याच्या स्वरूपाच्या माझ्या भगवंताला जाणून आहे. त्यानुसार वर्गात समाजामध्ये मग वागणूक द्यावी. जो जसा येईल पेश तसा वागेन मी. पण नाही आहे शब्द नसा आहे, तो नाही आहे असं होऊच शकत नाही. जो मी हृदयात पाहिला तोच चराचरी साचार प्रभू हा भरला समभावे. हे सद्गुरूचं व्यापक स्वरूप जगामध्ये पाहण्याचं. म्हणून मी नेहमी सांगत असतो की आपले कान उघडझाप का नाही होत, आपलं नाक का नाही बंद चालू होत प्रत्येक श्वासागणी, पण डोळे मात्र बंद होतात उघडतात. आपण म्हणतो पापणी निमिष मात्र लावली आणि उघडली. काय
तर ते याच करता की एक क्षण तरी डोळे बंद कर, हृदयात जा. जो आत आहे तो बघ, बाहेर आहे म्हणून उघडतं. जो बाहेर आहे तोच आतमध्ये आहे. त्याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी धारणा पक्की केली पाहिजे की आपला सद्गुरू छोटासा असला, स्थानीय असला, आमच्या अवतीभोवती असला तरी तो जगाचा, या जगाचा चालक मालक तोच आहे. आणि त्याची अनुग्रहित मी आहे, त्याचा अनुग्रहित मी आहे. त्यांनी माझा स्वीकार केला, हे माझं परम भाग्य आहे. वेदांमध्ये एक भाग्यस्तुती आहे. यद भाग्यावेनी पारावे यद कृतम इदम श्रेष्ठतम सायुधंतम. भाग्यस्तुती येते. भाग्यस्तुती का केली आहे? अरे आपल्या भाग्याची आपण जर स्तुती भगवंतासमोर केलं नाही की किती भाग्यवान आहे मी की मला तू लाभलास. यम भाग्यकृते दिव्यानाम, की माझ्या भाग्याला तू इतकं दिव्य कसं बनवलं की मला साक्षात तू भेटलास. कधी आपण देवासमोर बसून असं बोलतो त्याच्याशी की माझा भाग्योदय तो नाही आहे की आईच्या पोटातून जन्म झाला, आई जन्म देते, बाप जन्म देतो, पण मरावर तुम्ही ते पोटात घेते का वापस? तर ते लवकर न्यायला भडकवा. ते रडणं पडणं ठीक आहे आपल्या जागी, बरोबर आहे, पण ज्याच्या गर्भातून, ज्याच्या गाभ्यातून, अरे ज्यांनी चराचर निर्माण केलं तो राहतो कुठे? गर्भगृहात. व्यामोहम चिन्नतु सादरेत यत्कृत गर्भस्थ गर्भानाम. गर्भाचा गर्भ आहे तो गर्भगृहात राहतो, तो भगवंत. त्यांनी चराचराला जन्माला घातलं आणि आम्ही छोट्या गर्भाची, भागवतामध्ये गर्भस्तुती आहे ना अजय? हां. तर हा गर्भ कोणता? तो गर्भ आहे की ज्याच्या गर्भातून त्रैलोक्य सचराचरम, चराचर त्रैलोक्य जन्माला घालण्याची ज्या गर्भात सामर्थ्य आहे. आम्ही तर एका क्षुल्लक दिसणाऱ्या 2 पायाच्या मनुष्य व्यक्तीचा, जिला आई म्हणतो, अर्थात ती श्रेष्ठ आहे आमच्यासाठी, पण ती पुन्हा नाही सामावून घेत. पण तो मात्र त्याच्या निजगर्भातून जन्माला घातलेला जीव पंचमहाभूतात समाविष्ट करून पुन्हा पोटात घेतो. मोठी आई कोणती? ती. तर आमच्या सद्गुरूचं स्वरूप आम्ही कधी कधी जाऊ दे अतिशयोक्त होईल, परमात्म्याच्याही पेक्षा श्रेष्ठ अंगीकार करून घेतलं पाहिजे की सामान्य दृष्टीला दिसणारं माझ्या सद्गुरूचं स्वरूप माझ्यासाठी अणुरणीयान महत्वमहीयान. तो छोटा होऊन माझ्या हृदयात आहे, ज्याचं ध्यान मी करते. म्हणून वेदांच्या शेवटी, भगवद्गीतेच्या शेवटी, ज्यांनी भगवद्गीता वाचली असेल त्यांना 2 गोष्टी भगवान गोपालकृष्णांनी सरळ सांगितल्या की अर्जुना, मी हे सगळं ज्ञान भगवद्गीतेचं केवळ तुझं ज्ञान वाढावं म्हणून नाही दिलेलं. लोकसंग्रह करून लोकांच्या ठाई भगवद्गीतेचं ज्ञान करून मला अगणित अर्जुन पाहिजेत. हा भगवद्गीतेचा शेवट आहे. वेदांचा शेवट काय? संगच्छध्वं संवदध्वं सौवो मनासि जानताम देवा भागे यथा पूर्वे यत् संजानानाम उपासते समानी व आकोती समाना हृदयानि वा समान वस्तू व मनो यथा वस्तू सहासते. की सगळे आम्ही अनुग्रहित, सगळे समान वृत्तीने, समान हृदयाने, समान आनंदाने, समान श्रद्धेने, समान सामर्थ्याने एकमेकांचा हात धरून संगच्छध्वं संवदध्वं, जी शिकवण माऊलीने आम्हाला दिली ती शिकवण आम्ही उघडपणे बोलू. संवो मनासी जानता, परस्परांच्या मनाला समजून घे. भाग्याच्या आमचा पारावार नाही, आम्हाला सद्गुरू काकांसारखे भगवंत लाभले. त्यांची उपासना, त्यांची शिकवण पद्धत, त्यांचं आचरणाची दिशा, त्यांनी दिलेलं ध्येय धोरण
हे केवळ त्यांची खूप कृपा आहे. त्यांच्यामुळे मुलगा 12वी पास झाला, लग्न झालं त्याचं, बेंगलोरला असतो ना, आता तो आम्हाला विचारत नाही. तेव्हा कृपा आशीर्वाद होतात, विचारत नाही तर आता 10ला डोकं टेकवायला. आशीर्वादाचा उपयोग करायचा आहे, उपभोग घ्यायचा नाही. कृपेचा उपयोग करायचा आहे, उपभोग घ्यायचा नाही. उपयोगात योगा, योगापाठी भगवंत आहे, तिथे तत्र श्री विजय भूतेर. पण उपभोगात रोग आहे, रोगात संताप आहे, ताप आहे आणि सर्वनाश आहे. तुम्ही सद्गुरूंचा उपयोग उपभोगासाठी करायचा नाही. तू किती जवळचा, मी किती दूरचा, तू आत्ता आला, तू नंतर, याच्यातच आहे राहिलं बाजूला सगळं. असं नाही झालं पाहिजे. कारण मूळ आधारच धर्माच्या करता आम्हास जगती काकांनी धाडी गेले. ऐसे जाणूनी रामभक्ती करिता, म्हणजे आता पसरलेल्या जगातला प्रत्येकच कण आणि क्षण राममय आहे. तर आपल्या सद्गुरूला आपण किती श्रेष्ठ समजावं. त्याला स्काय इज द लिमिट, त्याला कोणतीच लिमिट नाही आहे. आपल्या सद्गुरूला आपण जितकं मोठं समजू तितका मोठा साक्षात्कार आपल्याला होईल, तितक्या मोठ्या जाणीवा आपल्याला होईल. नाही तर मंत्र दिला, त्या मंत्रावर विश्वास नाही, कशा बशा 4 माळी मोठ्या कष्टाने केल्या, उपकार केले अगणित सद्गुरूवर. उलट नाम जपत जग जाना, वाल्मिकी भय ब्रह्म समाना. त्यांना मरा ऐकू आलं, राम राम दिलं तरी, पण श्रद्धा तीच होती की हेच सद्गुरूंनी दिलेलं नाम आहे, त्याच्या आधारावर मला काय व्हायचं. तर उलट नाम जपत जग जाना, वाल्मिकी भय ब्रह्म समाना. तो साक्षात्कार विश्वासाने येतो. आमच्या सद्गुरूच्या सामर्थ्याला आम्ही किती श्रेष्ठ मानतो त्यांनी येतो. जर तो आता ते हार घालायला लावला, पुष्पवृष्टी केली, त्या गोपालकृष्णावर केली, मग पावलांजवळ आलो. एक मनात क्षण विचारायला, तू उभा तिथे पावलं इकडे का दिले. कारण काकातून कृष्णात फरकच नाही. तिथे व्हायले काय, इकडे व्हायले काय. बुद्धी जेव्हा काम करते, म्हणून तर म्हणतात बुद्धिहीन तनु जानके सुनियो सुमिरो पवन कुमार. बुद्धी वापरायला जग पडला आहे. काकांच्या अंगणात आल्यानंतर बुद्धी वापरायची नाही, जे सांगतील तसं करायचं. आणि सांगणारे 4च जण असतात. जितका काळ हे कार्य चाललंय तितका काळ ते 4 जण काकांचं स्वरूप जे सांगतील ते करत जाईल. तरच हा आमचा धर्माचा, देशाचा, देवाचा, भक्तीचा, सद्गुरूंचा प्रपंच चालेल. कारण हे आमचं कुटुंब आहे, भक्तिभावाचं आहे. सर्व आम्ही गुरुबंधू, सर्व आम्ही नसे मागणे काही आमचे, नाथांचे आम्ही मुले लाडकी जगदीशाची आम्हा काय कमी. कुठे आम्हाला बाहेर पाहायचं नाही आहे. जे आहे ते आम्हाला परिपूर्ण काकांच्या स्वरूपात मिळालं आहे. फक्त एवढंच आहे, मार्गाधारे वर्तावे, विश्वते मोहरे लावावे. दिलेला मार्ग सांडू नये, दिलेली उपासना सोडू नये, दाखवलेलं स्वरूप त्याला मर्यादपणे परमात्म्याचं स्वरूप समजून सामान्य करू नये. तर आम्ही अनुभवाचे अधिकारी होऊ. त्यामुळे रामाचं स्मरण झालं म्हणून धर्माचं स्मरण झालं. समस्त रामायणामध्ये बघा, काही न समजणाऱ्या वानरांनी नुसत्या राम नामाच्या अक्षर रेखाटण्यावरून तर दगडं तरलेत, पाषाण तरले. आम्ही स्वतः का नाही तरणार. त्यांना तर लिहावं लागलं, कोळसा असेल, खडू काय असेल त्यावेळेला. तिथं काकांनी आमचं डोकं धरलं, आमच्या कानामध्ये फुंकर मारली, आम्हाला नाममंत्र दिला, आमच्यात जाऊन बसलेत. समस्त जीवनाची तपस्या आमच्या ठाई विराजमान केली. काय कमी आहे आम्हाला. मुले लाडकी जगदीशाची आम्हा काय कमी. आमचे जीवन उपासनामय भक्ती प्रेम सुखधाम
जगदीश चरणी भाव धरू आम्ही गाऊ त्याचे नाव. हे आमच्या जीवनाचं ध्येय पाहिजे. शबरी एका नामाच्या भरोशावर केवळ 76 वर्ष 70 वर्ष वाट पाहिली तिने. 70 इयर्स कशाला म्हणतात? विश्वास पाहिजे. विश्वास नसता कोठे अवघी दांभिकता सती, रात्रंदिवस संदेह कुठे विश्रांती नाही ती. भक्ती प्रेमा विना वाणी अमंगळाची वावगी, सर्पाचीच बिळे कर्ण फू फू ऐकित उगी दुगी. कुठेही समदृष्टी ना मीपणी लाल सावलो, सर्व माझे माननीया काकांशी भुललो. असं कधी जीवनात होऊ नये. त्यामुळे विनम्रपणे हीच काशी, हीच अयोध्या, हेच प्रयागराज, हेच वृंदावन. तू वृंदावन मी तुळशी, तू भरले जळ मी कळशी. असं सांगत राहा. आपला विश्वास पक्का ठेवा, आपली श्रद्धा पक्की ठेवा, आपला भाव पक्का ठेवा. भाव धरा रे मग देव आपला असा करा रे. तर असं आहे. तर हा जो आहे आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम अभिराम स्त्रीलोकानाम राम श्रीमान सनप्रभू, असा आमचा भगवान श्रीराम काका माऊलीच्या स्वरूपात बरसाने विराजमान आहे. त्याला शरण जायचं आणि दृढ भक्तीचा, निर्विकल्प भक्तीचा, निस्संदेह भक्तीचा आशीर्वाद मागायचा की जे जे तुम्ही सांगितलं ते करून घेण्याचा प्रयत्न मी करत राहील. मला आशीर्वाद नित्य देत राहा. जीवनात हा संकल्प करा. कधीही आता बरेचदा सामूहिक कामामध्ये काय होते, सद्गुरू जेव्हा समाधीस्थ होतात तेव्हा ते डोळ्यांनी दिसत नाही, सामान्य लोकांना नाही दिसत, भावदृष्टी दिसतात. कोणी काही बोलतो, बोलल्यानंतर मग मी आता करणार नाही, जाणार नाही. तर मंदिरातला पुजारी कदा घंटेनं वाजव रे रागावला म्हणून देवाला कोणी सोडतं का? देव जर आपल्याला सोडत नाही तर आपण त्यापेक्षा आधीच जर मंदिरातल्या पुजाऱ्याला काकाचं स्वरूप, काकाच रागावले मला समजलं तर राग कधी येण्याचा प्रश्नच नाही. नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा. तर माझा अहंकार जपणं हाही मोहच आहे. निरहंकारी, निर्विकल्प, निस्संदेह स्वरूपामध्ये आपल्या सद्गुरूंच्या प्रांगणात आपली सद्गुरू भक्ती जणू काय ते आहेतच, जणू काय ते आहेतच असं समजून ज्यावेळेला आपण धारणा जर ती केली तर त्यांचं ध्यान लावण्याची खटपट आम्हाला पडणारच नाही. ध्यानी मनी सर्वत्र आपल्याला काकांचं दर्शन होईल. त्यामुळे असं सगळ्यांच्या जीवनामध्ये याला साक्षात्कार म्हणतात. यालाच साक्षात्कार म्हणतात. साक्षात्कार म्हणजे असं ढेंटढेण असं नसतं. लख प्रकाश पडला सिनेमात दिसतो तो म्हणजे साक्षात्कार हा आपल्या ठायी असलेल्या मनाच्या स्थिरतेचा अनुभव असतो की अरे इतके प्रसंग आले तरी मला धक्का नाही लावू शकलं माझ्या भक्तीला, माझ्या विनम्र स्वभावाला. काका आहेतच मला जाणवतात. हे वाटायला लागणं ही साक्षात्काराची सुरुवात आहे. आम्हाला तर वाटते पहा, आम्ही नागपूरवरून खामगाव वगैरे आलं जवळ, काका वाट पाहत असतील आपली, असं वाटून जाते. तो कोणता अभंग आहे माऊलीचा, अवचिता परिमळू काय वा झुळकला अळू माळू मी म्हणे गोपाळू आला गे माय. की जसं धनी आतमध्ये असताना एखाद्या नोकराला वाटते की मालकाला आवाज जाईल, बरं मालक आहेत, तो कधी असं समजत नाही मालक नाही आहे. ज्याची भक्ती सिद्ध झाली आहे त्याला वाटतं तो मूर्ती जरी असले तरी हळू बोला, देवाच्या पूजेची वेळ झाली आहे, थांबा. सुगंध थोडासाही आला, उदबत्तीचाही आला तरी वाटतं की काका बसले. आवाज शांत दिसला, ध्यानात बसले असतील. भाव आहे. भावही विद्यते देवो तस्मात भाव बलम बनम. भावाचा जय जयकार आहे.
नाही तर भक्तीला कोणी विचारलं नसतं. भावहीन भक्ती भावहीन भक्ती भक्तीविन भक्ती पळविन शक्ती बोलू नाही. आम्हाला वाटतं तिथून गाडी आली अशी, मग तो 4 मिनार दिसला, आणखीन जवळ आल्यासारखं वाटते. काय असते आपल्या भक्तीला, रोज जो देवापाशी राहतो त्याच्यातून ती जाणीवच नष्ट होऊन जाते. हा माणसाचा स्वभाव आहे. रोजचा देव सांभाळणं अत्यंत कठीण. एखाद दिवशी आले आता मुंबईवरून बरसाण्यात येणाऱ्या कोणाला त्याची बिचाराची भक्ती एवढी उच्चबळून असते, आपल्याला वाटते पाहणं काय नाटक करतो. अरे पण त्याची भक्ती तशीच असते, कारण त्याला काकांकडे आलो मी याचा आनंद असतो. आपलं रोजचं असतं म्हणजे काय. मग आम्हाला नाही वाटत की काका तिथे आहे. त्याला वाटतं तो जिंकला, तो एक दिवस येऊन जिंकला, मी रोज येऊन हारली. असं नको व्हायला. देवघरात सुद्धा देवासमोर बसताना मी देवाकडे आली, मी देवाला भेटायला आली, हा भाव आमचा रोज ताजा, नित्य नूतन, नित्य नवी भक्ती. म्हणून यथा व्रजगोपिकांना भक्ती कशी करावी. रोज गोपाल अगं नवीन दिसतो हा नंदाचा नंद, कसा नवीन दिसतो बाई. सुप्रसिद्ध गवळण आहे. रोज रोज पाहात निघाली घाई घाई, कसा नवीन दिसतो बाई, आज नवीन दिसतो बाई. की रोजचं दर्शनसुद्धा नवीन दर्शन घडलं आहे. पहिलाच दिवस भेटतो. पहिली भेट जशी आवडत्या व्यक्तीची असते ती रोज साजरी करणं तो उत्सव आहे रोजचा. रोजचं दर्शन, रोजचं पूजन, रोजचं स्मरण, रोजची नित्य उपासना ही ताजी तवानी ठेवली तर तितक्याच तीव्रतेने शेवटच्या श्वासाला सुद्धा ती केल्या जाईल. नाही तर मग रोजची माळ, रोजचं नाम, रोजचे काका, याच्यासारखा अभागी भक्त नाही. तसं नको व्हायला. म्हणूनच अविराम स्त्री लोकांना, जसं ज्ञानेश्वरीत इतके सुंदर सुंदर उदाहरण आहे की पतीला माझ्याशिवाय कोणी आवडूच नये म्हणून तो संध्याकाळी घरात कामावरून येताना नटून सजून जशी त्याची पत्नी म्हातारी झाली तरी बसते, तसं माझ्या सद्गुरूला, माझ्या भगवंताला मी आवडावा, माझ्या आकर्षणाने तो आला पाहिजे. यासाठी त्याला कशाची आवड आहे ते सगळे अलंकार घालून मी बसला पाहिजे. त्यात अलंकारामध्ये माझा स्वभाव, माझे गुण, माझ्या धारणा, माझी उपासना, हे आहे सद्गुरूच्या घरचे अलंकार. हे आहे भगवंत आणि भक्ताच्या मधले अलंकार. तेच अलंकार भगवंताला आवडतात. म्हणून ते नित्य असे घालावेत रोज की भक्ती ही संजीवन भक्ती ठरली पाहिजे, चिरंतन भक्ती ठरली पाहिजे, नित्य नूतन भक्ती, नवनीत भक्ती ठरली पाहिजे. तो भाव नित्य. संतांचे चरित्र वाचा, त्यामध्ये असं दिसेल. नरसिंह मेहता रोज नटून सजून जायचे. शेवटी राधाविलास जो आमच्या चैतन्य महाप्रभूंनी काव्य केला आहे, त्या राधाविलास महाकाव्यामध्ये तू झोपत नाही का राधा, तिला विचारलं. संत विचारतात, आजूबाजूचे विचारतात, तुम सोते नहीं क्या? तो बोले कब जाने कब कृष्ण आएंगे, मुझे तो तैयार रहना पड़ेगा, इसलिए मैं बाल संवारते हुए, कपड़े संवारते हुए, पुष्पमाला के उसको मैं अच्छी दिखनी चाहिए ना. वो थका भागा आएगा और मैं ऐसी बैठी, मुझे देखकर वो और उत्साही होना चाहिए, इसलिए मैं सज धज कर बैठती हूँ. आता तसं नका करू, पण याच्यातला गर्भितार्थ समजून घ्या की जितका मी भेटायला देवाला जाते किंवा जातो, तितका माझा सद्गुरू, माझा देवही मला भेटायला येतो. ही केवळ माझी त्याच्याशी भेट नाही, त्याचीही माझ्याशी भेट आहे. कारण मी कसं असलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे. तो कसा असला पाहिजे, तो नित्य नूतन रोज त्याच्यासारखा आहे सुंदर कोण आहे. त्यामुळे ही समजदार व्यक्तीची भक्ती करणं ही समजदार व्यक्तीची बाब आहे. त्यामुळे आपले काका आहेत, जसे होते तसेच आहेत. आता पहिले सगुण सान्निध्य होतं, आता निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे, तव झालो प्रसंगे गुणातीत म्हणे गोरा कुंभार नाव आहे तुझी भेटी. गोरा कुंभार महाराजांचा आहे ना, तो ऐका घरी जाऊ. आता ते त्या स्वरूपात आहे, म्हणजे ते नाही बदललं. अशी काकांच्या, आपल्या सद्गुरूंच्या ठाई आपली
परम समृद्धी भक्ती सादर व्हावी, तो कृपाशीर्वाद त्यांनी आम्हाला द्यावा असा कृपाशीर्वाद त्यांच्या चरणी मागूया आणि इथे थांबूया. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सद्गुरुनाना महाराज की जय. सद्गुरु काका मौली की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. तो काही गळा चालत नाही. आरामा कल्पवृक्षाणाम विरामा सकलापदाम अभिराम श्री लोकानाम राम श्रीराम सन प्रभू. परमपूजनीय महाराजांनी याच श्लोकावरती आपलं सर्वांचं आध्यात्मिक अशा प्रकारचं मन जे आहे ते मन चैतन्य रूपामध्ये आपला सानिध्यात ठेवलं. आधीच मी म्हटलं होतो की महाराज आम्हाला चैतन्य निर्माण करून देतात. हे चैतन्य त्यांनी वेळोवेळी दिलेले अनेक दाखले आणि म्हणून आम्हाला महाराजांची दरवर्षी या दिवशी निश्चितच ओढ लागते. आणि यानंतर मला वाटलं संपलं काय. सगळ्यांनी म्हणायचं, मी एकटा नाही म्हणणार. राधे श्याम हरी भज मन, राधे श्याम हरी भज मन, राधे श्याम हरी भज मन, राधे श्याम हरी. राधे श्याम हरी हरी राधे श्याम हरी भज मन, राधे श्याम हरी भज मन, राधे श्याम हरी भज मन, राधे श्याम हरी.
निशिदिनी जपती नाम मंत्र निशिदिनी निशिदिनी जपती नाम मंत्र विषय विषय उतरी उतरी विषय विषय उतरी साधन सोपे हवा उतरण्या साधन सोपे हवा उतरण्या नित्यतया वापरी वापरी नित्यतया वापरी भज मन राधे श्याम हरी भज मन राधे श्याम राधे श्याम हरी भज मन राधे श्याम हरी भज मन राधे श्याम हरी भज मन राधे श्याम हरी नामा पुढती पाप कोणते नामा पुढती पाप कोणते पळभरी काय कष्ट तुझ हरी हरी स्मरता काय कष्ट तुझ हरी हरी स्मरता चिर सौख्याची पदरी पदरी चिर सौख्याची पदरी गोविंद गोविंद वदनी गात गोविंद गोविंद वदनी गात गोविंद 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 वदनी गात गोविंद गोविंद वदनी गात मनोहर नाथ विहरी विहरी मनोहर नाथ विहरी भज मन राधे श्याम हरी भज मन राधे श्याम राधे श्याम हरी हरी राधे श्याम भज मन राधे श्याम हरी भज मन राधे श्याम हरी भज मन राधे श्याम राधे श्याम राधे
सद्गुरुनाथ महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय. परमपूजनीय श्री महाराजांचे पूजन बरसाना संस्थेचे सचिव प्रशांत जोशी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्रीमान प्रशांत जोशी. तसेच परमपूज्य मायबाई यांचे पूजन सौ गोदावरीताई कुटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. गोदावरीताई कुटे मायबाईंचं पूजन करतील. परमपूजनीय मायबाई यांचं पूजन गोदावरीताई कुटे करतील. तसंच महाराजांचं पूजन प्रशांत जोशी करत आहेत. सद्गुरुनाथ महाराज की जय.